फोटो काढायचा. यांचे केसच सरत नाही, हवे मुलं उडतात. फोटोशूट करायचा. पप्पाची इच्छा होती, पप्पा बोलतो फोटोशूट करा, म्हणून आम्ही आलो. या कॅडबऱ्या 500 रुपयाच्या 2. याला खायच्या याच्या ठेवायच्या शोकेश मध्ये. याच्यासाठी गेम खेळलो आपण, विकत जायसारखा झाले. गेम से जीत गए. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. आम्ही निघलो महाबळेश्वरला जाण्यासाठी. दुपारी निघलो. लवकर निघायचा प्लॅन होता, पण वंश आणि अनुज आमच्या जोडीला येतं, तर त्यांना शाळेमध्ये पण काम होता, ते शाळेमध्ये गेलेलं. आता निघून त्यांची वाट बघत थांबलो आम्ही. जाम म्हणजे महिने झाले आमचा प्लॅन होता की जायचं, पण जायला नव्हतं भेटत. आता ठरले अचानकमध्ये, तर निघलो डायरेक्ट. कारण प्लॅन नेहमी असं अचानकमध्येच होतं, ठरवून गावा निघताच येत नाही. आला वंशाबाई कसा बॅग बिग एकदम काल निघलेलो घरच्या नवीन. काल ब्लॉग केला नाही, पोचलेलो आम्ही 6-6:30 पर्यंत पोचलेलो. त्याच्यानंतर मार्केट वगैरे फिरलो, जाम थकलेलो, त्याच्यामुळं मार्केट फिरलो, जेवलो, झोपलो. आज फिरायला निघलो. किती आता पण 11 वाजले, जरा लेटच उठलो. नवीन काल काहीच नाही ब्लॉग केला. आम्ही वेण्णा लेकला चाललेलो, पण मॅपने आम्हाला थोडा चुकीच्या ठिकाणी नेला. तर आता इथं महाबळेश्वर टेम्पल आहे, तर तिथं चाललं ना. क्लायमेट एकदम भारी आहे. आपल्या इथं असं गरमी नुसती नाही, इथं एकदम असं थंडा थंडा वाटतं ना, सगळी झाडा. आता महाबळेश्वर मंदिराचे बाहेर उभे हो. दर्शन झालं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आता दर्शन मुख दर्शन घेतलं, कारण लाईन पण जाम होती. आता मागे इथं मंदिराचे उभे हो, फोटो वगैरे काढला. निघता आता कुठे जायचा, फोटो काढायचा. यांचे केसच सरत नाही, हवे मुलं उडतात. लाजणारी माणसं बरोबर. या साईडला मंदिर तो बघतो होता. सांग वर्ष काहीतरी, अनुज काहीतरी सांगता. आत्ताच इथं पण दर्शन घेतलं आणि स्वयंभू मंदिर. शंकराची बरीच मंदिर आहे इथं. हे पण समोर आहे एक मंदिर छोटा, एकदम सुंदर मंदिर आहे. आता पंचगंगा मंदिर पर्यंत जातो आतमध्ये. आताच 3 मंदिरामध्ये जाऊन आलो. तिन्ही पण मंदिरं एकदम मस्त होती ना, प्राचीन मंदिरं होती ना. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पंचगंगा नदी, पंचगंगा नाही थांबा, पंचगंगा मंदिर तो मला जास्त म्हणजे आवडला. 5 नद्यांचा. हा तुम्ही बोला, मी चुप बसता. शिकू आता व्लॉग. तर तिथे 5 नद्यांचं पाणी सगळं एकत्र होता ना. मंदिरामध्ये पण एकदम थंडा थंडा वाटत होता. असं कवा म्हणजे मी बरेच वेळेला आलेलो महाबळेश्वरला, पण मंदिरांमध्ये गेलो नव्हतो. आता फर्स्ट टाइम होलो, मला जाम आवडला. आता निघलो वेण्णा लेकला जायचा, त्यासाठी हॉर्स रायडिंग करायचे. मी तर नाही करणार, कारण माझी तब्येत कालपासून थोडी खराबच झाली, त्याच्यामुळे बघू आता ना. माझ्यामध्ये तेवढी हिंमत पण नाही की मी हॉर्स रायडिंग करेन. वेण्णा लेकला फोटोशूट करायचा. पप्पाची इच्छा होती, पप्पा बोलतो फोटोशूट करा, म्हणून आम्ही आलो. फोटोशूट व्हिडिओ पण आता वंशूचा करत घेतले घोड्यावरती. मला आता जरा भीतीच वाटतं घोड्यावरती बसायला. मला बोलतात सगळी काढ. अनुजले हॉर्स रायडिंग करून घाबरले. व्हिडिओ काढले. वंशूचा शूट करायचा आता. वंशूने केला तर बघू, मी विचार करीन. त्यांच्याकडे बघा, आम्ही नाही येत. नाही तर व्हिडिओ करा धरून. हा बरोबर.
आता अनुजची बारी आहे. सगळ्यांच्या चालू फोटोशूट. माझीच हिंमत होत नाही फक्त. निघले नवरा आता घोड्यावर. त्याचा फोटोशूट व्हिडिओ वगैरे करून झाला. मी लास्ट पर्यंत नाही तर नाहीच केला माझा. जाऊन दे, जेव्हा मला वाटेल माझ्यामध्ये येईल हिंमत तेव्हा करीन. आता जेवू कुठेतरी, मग परत संध्याकाळी थोडी शॉपिंग करायची. इथे ह्या ग्लासला मला सगळे पडतात. ठीक आहे, आता हे पाडले ना सगळे तर छोटा डेडी करेन. हा एकच वाहन. आता तिसरं प्राईज, थर्ड प्राईज. मारू नको, खाली मार दिली. बेसला मला सगळे पडतात. चौथ्याला कॅडबरी नाही. अजून एक मारत. पाचवा अजून एकदा खेळणार. दोघं इनकी बारी आहे. मारून याच्याकडे मार मार. एकच उरवला. मला बॉल तो बॉल बॉल हे मारू. नेहमी तुमच्यापेक्षा चांगलं मरलात. लास्ट परत खेळतो. ती पण नाही भेटली तुम्हाला. कॅडबरी पण नाही भेटली. पंचू खेळतं का? या कॅडबऱ्या 500 रुपयाच्या 2. याला खायच्या याच्या ठेवायच्या शोकेश मध्ये. अरे महागांच्या तिथे गेम मध्ये भेटला काहीच नाही. 2 कॅडबऱ्या 500 रुपये घालवलं ना. आता चाललो अख्खा दिवस खेळला तर माणूस इथंच पैसे सगळं या करून जाईल हारून. आता निघलो जरा आराम करू, कारण संध्याकाळी बरंच शॉपिंग करायची. दुपारी आलो, मला वाटतं 3 वाजले असतील जेवून वगैरे यायला. इथेशी रूमवरती आलो ना. आता परत चाललं मार्केटमध्ये, कारण उद्या सकाळी निघायचं आपण. आता फायनल शॉपिंग. आता काल यावी जास्त शॉपिंग नाही करून दिली. त्याने चालायला जाम कंटाळा आलेलं, कारण गाडी चालवून पण थकलेलं. तर आता शॉपिंग करायची म्हणून जाऊ आता. झालं बघून मी जाम आम्ही येतो शॉपिंग करायला ना, तो होता आम्हाला घाबरवायला. अजून शॉपिंग काल मी जाम घेऊन बघून गेलो. आज तेवढं मन नाही की प्रत्येक वस्तूची. आज मार्केटला गर्दी पण कमी आहे जरा. हां, काल बघलेलं ना सगळं आवडत होता. आज असं बघलं वाटते काल बघले नाही आवडत. आज उठलो सकाळी 7:30 वाजता उठलो ना, रेडी झालो. आता पहिले मॅप्रोला जातो आणि नंतर तिथून मांडरला जायचं. चेकआउट पण करायचा. बॅग वगैरे सगळ्या पॅक केल्या ना. आता निघलो. आता शॉपिंग करायला आलो मेट्रोमध्ये, पण तरी मी जास्त शॉपिंग नाही केली. मी कमी शॉपिंग करतो, यांना जास्त करायचे शॉपिंग. सगळं चॉकलेट घेतले. आवरा बॉक्स भरला. ठोकाल कोणला. वंशू काय घेतला? इथे कशी डकवाला गेम खेळायचा. काल जिरली नाही, आज परत जिरवायला आलं. थोडे 200-300 जिरली. पकडा. एक एकच उचला का? हा, एक एक करून 3 उचलू शकता ना, एकदम 3 उचलू शकता. मधले कर. हां 3 आले की 2, 2, 1, 5. हो. स्मॉल. कोणतं पाहिजे? स्ट्रॉबेरी, वॉटरमेलन, पायनॅपल. कुठला आवडतं बघा ना. वॉटरमेलन. पेमेंट कॅश ऑन. कॅश ऑन. हॅलो, इथं आतमध्ये जाऊ. तुम्ही कुठं आहेत? या ना पण खेळायचं आता. भारी वाटतं ना उचलायला ते. एकदम भारी. एकदम ना आत पण ते गोल गोल फिरतात ना, मधले नाही इथलं उचलून काही उपयोग नाही आहे. एक एक उचला. छू म्हणतात. मोठा भेटला पाहिजे ना आता.
छोटाच. खेळणार अजून एकदा खेळा, तुम्हाला स्मॉल लागलं तर एक लार्ज भेटेल. नको करू एकदा. खेळा मग. अरे घ्या उचला दुसरा. थ्री. सगळे छोटे जण वाटते ह्याच्या नंबरात. कोणतं पाहिजे लार्जमध्ये? कुठलं आहे? कुठला आहे दाखवा जरा. स्ट्रॉबेरी नाही आहे, पायनॅपल आणि वॉटरमेलन आहे. वॉटरमेलन आणि पायनॅपल आहे. पैसे वगैरे. याच्यासाठी गेम खेळलो आपण. विकत जायसारखा झाले. तो गेम से जीत गए. मॅप्रो मध्ये येऊन स्ट्रॉबेरी मध्ये फोटो नाही काढला आम्ही. फुला वाढीवर उठू का झाडा चौरू का झाडा कुठं कमवलेलं यो इथं कौरा क्यूट येतो. असं वाटतं उठून वाव. स्ट्रॉबेरीची शॉपिंग चालू आता. इथली स्ट्रॉबेरी आणि मलबेरी. लाव इथेच. पोचलो आता मांडर देवीला. ऊन मागच्या वेळेस पावसाला नव्हतो. बोल रे. हे आलेलो आहे आम्ही आता इकडे. इकडे मांडर देवीला ना गर्दी नाही आज जरा. पोचलो मंदिराजवळ आता. गर्दी नाही जास्त म्हणून जरा फटाफट होला आता दर्शन. आताच दर्शन पण आमचं झालं. गर्दी नव्हती म्हणून फटाफट झालंय. घराचं जायचं घरी. मग चला. रस्त्याला जाता तर फणस दिसले तर फणस द्यायला थांबलं लागलेली म्हणून जेवायला उतरलं. आता हॉटेल 7-12ला आलं. जाम भारी येतं. वरती बसा खाली बसले आम्ही हॉटेलमध्ये. हॉटेलचा सगळा इंटेरियर आवरा मस्त आहे ना. एकदम गावा ठिकाणी आल्यासारखं वाटतं. मी तर फर्स्ट टाईम आलं. तुम्ही पण फर्स्ट टाईम. रस्त्याने जाताना बघायचं यांची इच्छा होती तर यायची म्हणून आलं. कसा वाटला तुला हॉटेल? बरा. पाण्याची बॉटल बसायची. सध्या मसाला पापड मागवले तो खातो आम्ही. मटन किमाना रोटी मागवले. यावी राईस. जेवण थिंकिंग रोड जवळ पोहोचल्यावर जाताना नव्हते व्हिडिओ करले. म्हणजे महाबळेश्वरला जाताना. आता घरी जाताना करले. यो पण तेवढंच मोठं बोगदा का? किती किलोमीटर? 8 किलोमीटर. आता उजेड दिसायला लागला. निघलो कसे तरी बाहेर. गावा बसून नुसती चालता म्हणजे गाडीमध्ये बसले जे काही असेल ते. जाम मोठा बोगदा. वैताग येतो नुसता. वाट बघत होतो. फायनली आता पाऊस आला. इथं आले पण घरा पडते का नाही का माहिती. काल आलो फिरून ना. जाम थकलेली पण होतो तर डायरेक्ट झोपलो. काही ब्लॉग वगैरे बनवला नाही. आता सगळी शॉपिंग बघत घेतली ना. मला आत्ता समजलं मी आवडी शॉपिंग केले तरी अजून बाहेर करली नाही. फक्त चॉकलेट्सच बाहेर करले कारण द्यायचं पण आहे. चॉकलेट्सच आवरणले अजून पॅकेटमध्ये हन ते वेगळं. योगाच्या बघत यो आणले पप्पाला. पप्पाचं म्हणणं असतं नॅचरल खा. त्याला आणले कॅडबरी. अजून रुमाला वगैरे जाम काही पण आणले. मी विचार करता मी शॉपिंगच नाही केली. ब्लॉग आपला एंड केला नव्हता. ब्लॉग मी कमीच केला कारण माझी तब्येत पण तिथं बिघडलेली होती ना. आता घरी आलो तर नुसता थकवा पण झालेला होता ना. घराच्या बाहेर क्लायमेटवर मस्त दिसतं ना. मी दाखवतो तुम्हाला. एकदम खत्री दिसतं. ब्लॉग पण एंड करायचा होता तर ब्लॉग पण एंड करू. बाय.